नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 1.4 मधील उदाहरणं काय करणार आहोत, सोडविणार आहोत. बघूया. प्रश्न क्रमांक 1. जर संच ए मधील घटकांची संख्या, त्यालाच म्हणतात नंबर ऑफ ए, किती आहे? 15 आहे. ए संयोग बी या संचातील घटकांची संख्या म्हणजे नंबर ऑफ ए युनियन बी किती आहे? 29 आहे. ए छेद बी या संचातील घटकांची संख्या नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी बरोबर 7. तर संच बी मधील घटकांची काय करायची आहे? संख्या आपल्याला काढायची आहे. तर लक्षात घ्या, हे सोडवत असताना आपल्याला एक सूत्र माहित पाहिजे. ए संयोग बी या संचातील घटकांची संख्या बरोबर संच ए मधील घटकांची संख्या अधिक संच बी मधील घटकांची संख्या वजा संच ए छेद बी मधील घटकांची संख्या. हे सूत्र आहे. नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे हे झालं छेद, हे झालं संयोग. यू म्हणजे संयोग आणि उलटा यू काढला तर त्याचा अर्थ काय होतो? छेद. किती ठेवूया? ए संयोग बी मधील घटकांची संख्या किती आहे? 29 म्हणून चिन्ह डाव्या बाजूला बरोबर नंबर ऑफ ए किती आहे? 15 अधिक नंबर ऑफ बी ची किंमत काय करायची आहे? काढायची आहे वजा ए छेद बी मधील घटकांची संख्या किती आहे? 7. म्हणजे काय झालं? म्हणून 29 बरोबर. आता मला सांगा 15 वजा 7, 15 वजा 7 किती आले? 8 अधिक नंबर ऑफ बी ज्याची किंमत काढायची आहे नंबर ऑफ बी म्हणजे संच बी मधील घटकांची संख्या ते आहे तिथेच ठेवलं. हे 8 इकडे चिन्ह काय नाही म्हणजे अधिक आहेत, या बाजूला आले तर काय होतील? वजा होतील. म्हणजे 29 वजा 8 आणि म्हणून संच बी मधील घटकांची संख्या किती आली? 21. प्रश्न क्रमांक 2. एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी दोन्ही प्रकारची पेय घेतात. तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. उदाहरण वाचल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं? वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा सर्वे केल्यानंतर असं लक्षात आलं की 80 विद्यार्थ्यांना काय चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. 80 विद्यार्थी काय करतात? चहा पितात. 60 विद्यार्थी असे आहेत की जे कॉफी काय करतात? पितात. बघा, समजा ए हा चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे. चहा पिणारे विद्यार्थी किती आहेत? एन ऑफ ए बरोबर 80. बी हा कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे. कॉफी पिणारे किती विद्यार्थी आहेत? 60 म्हणून एन ऑफ बी बी या संचातील घटकांची संख्या किती आली? 60. 20 विद्यार्थी असे आहेत की चहा सुद्धा पितात आणि कॉफी सुद्धा पितात. म्हणजे चहा व कॉफी दोन्ही पेये पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजेच काय? ए छेद बी मधील घटकांची संख्या किती आहे? 20. आता मी काय काढणार आहे? ए संयोग बी. आता ए संयोग बी म्हणजे काय? एकतर चहा पित असतील किंवा कॉफी पित असतील किंवा चहा आणि कॉफी दोन्ही पित असतील असे जे विद्यार्थी आहेत म्हणजे त्यांना किमान एक पेय पित असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच, त्यातील घटकांची संख्या एन ऑफ ए संयोग बी बरोबर एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी वजा एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. हे सूत्र महत्वाचं आहे, विसरू नका. चहा पिणारे विद्यार्थी किती आहेत? 80. कॉफी पिणारे किती आहेत? 60. दोन्ही पिणारे किती आहेत? 20. 80 अधिक 60 किती झाले? 140. 140 मधून 20 गेले म्हणजे किती राहिले सांगा? 120 विद्यार्थी आहेत. त्यांना कुठला ना कुठला पेय पिणारे ते विद्यार्थी आहेत. आता काय? चहा किंवा कॉफी यापैकी एकही पेय न पिणारे विद्यार्थी
एकूण विद्यार्थी संख्या किती दिलेली आहे? त्या वसतिगृहामध्ये 125 विद्यार्थी आहेत. त्याच्यापैकी 120 विद्यार्थी कुठलं ना कुठलं तरी पेय पितात आणि म्हणून 125 वजा 120 बरोबर 5 विद्यार्थी हे कुठलंही पेय न पिणारे विद्यार्थी आहेत. प्रश्न क्रमांक 3. एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले, 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही, तर दोन्हीपैकी किमान एका विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती? आता बघा, उदाहरण वाचल्यानंतर काय लक्षात आलं? इंग्रजी विषयात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी दिले आहेत आपल्याला 50, गणित विषयामध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत 60, दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत 40 आणि आपल्याला काय करायचं आहे? किमान एका विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे. आता बघूया आपण. समजा ई हा इंग्रजी विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संच आहे. नंबर ऑफ ई, इंग्रजीमध्ये किती विद्यार्थी पास झाले? 50. एम म्हणजे मॅथ्स. एम हा गणित विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संच आहे. गणित विषयात किती विद्यार्थी पास झाले? 60. म्हणजे संच एम मधील घटकांची संख्या किती आहे? 60 आहे. दोन्ही विषयात उत्तीर्ण म्हणजे ई छेद एम या संचामधली घटकांची संख्या ती किती आहे? 40. आणि आपल्याला काय काढायचं आहे? किमान एका विषयाचा अर्थ बघा, एका विषयातले पण चालतील आणि दोन विषयातले सुद्धा चालतील. म्हणजेच आपल्याला ई संयोग एम या संचातील घटकांची संख्या काय करायची आहे? काढायची आहे. अगोदरच्या उदाहरणामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की हे सूत्र अत्यंत महत्वाचं. नंबर ऑफ ई संयोग एम बरोबर नंबर ऑफ ई म्हणजे ई मधील घटकांची संख्या संच एम मधील घटकांची संख्या अधिक वजा ई छेद एम या संचातील घटकांची संख्या. आता बघा, नंबर ऑफ ई किती दिले आहेत बघा? 50. एम मधील घटकांची संख्या किती आहे? 60. छेदामध्ये ई छेद एम मधील घटकांची संख्या किती आहे? 40. 50 अधिक 60 किती झाले? 110. 110 वजा 40 किती आले? 70. म्हणजे 70 विद्यार्थी एका विषयात किंवा एकापेक्षा जास्त विषयात पास आहे. म्हणून किमान एकाचा अर्थ काय होतो? एका विषयात किंवा एकापेक्षा जास्त असतील तरी स्वतः आहे. किमान एका विषयात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी म्हणजे काय? तर नंबर ऑफ ई युनियन एम म्हणजे ई संयोग एम मधील घटकांची संख्या आणि ती किती आलेली आहे? 70 आलेली आहे. प्रश्न 4. एका शाळेतील इयत्ता 9वीच्या 220 विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केले. त्यापैकी 130 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमणाची आवड आहे असे सांगितले व 180 विद्यार्थ्यांनी आकाश दर्शनाची आवड आहे असे सांगितले. 110 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमण आवडते व आकाश दर्शनही आवडते असे सांगितले. तर किती विद्यार्थ्यांना या दोन्हीपैकी कशाचीच आवड नाही? किती विद्यार्थ्यांना फक्त गिरिभ्रमण आवडते व किती विद्यार्थ्यांना फक्त आकाश दर्शन आवडते हे आपल्याला काढायचं आहे. आता उदाहरण वाचल्यानंतर आपल्याला काय लक्षात आलं? तर 130 विद्यार्थ्यांना गिरिदर्शनाची आवड होती, 180 विद्यार्थ्यांना आकाश दर्शनाची आवड आहे, 110 विद्यार्थी दोन्ही आवड असणारे आहेत. एकूण विद्यार्थी संख्या आहे 220. तर आपल्याला काही प्रश्न काय करायचे आहेत? काढायचे आहेत. बघा जरा. समजा ए हा गिरिभ्रमणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे. आता किती विद्यार्थ्यांना गिरिभ्रमणाची आवड आहे? तर गिरिभ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी आहेत 130. म्हणून ए या संचामधील घटकांची संख्या किती झाली? 130. समजा बी हा आकाश दर्शन आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा काय आहे? संच आहे. तर बी या संचामध्ये किती जणांना आवड आहे? 180 जण आहेत. आता दोन्ही आवड म्हणजे गिरिभ्रमणही त्यांना आवडतं, आकाश दर्शनही आवडतं, असे किती विद्यार्थी आहेत? म्हणजेच ए छेद बी मध्ये किती घटक आहेत? 110 घटक आहेत.
आता मी काय काढणार माहितीये, सर्वप्रथम गिरिभ्रमण किंवा आकाश दर्शन दोन्ही किंवा या दोनोंपैकी एक आवड असणारे विद्यार्थी म्हणजे काय, तर ए संयोग बी मधील घटकांची संख्या. सूत्र काय आहे, नंबर ऑफ ए अधिक बी मधील घटकांची संख्या वजा ए छेद बी मधील घटकांची संख्या. आता किमती ठेवूया. नंबर ऑफ ए किती आहे, 130. नंबर ऑफ बी किती आहे, 180. आणि दोघांची आवड असणारे किती आहेत, 110. या दोघांची बेरीज केली, 310 वजा 110 म्हणजे किती आलं, 200 विद्यार्थी असे आहेत. त्यांना कशा ना कशाची एका किंवा दोन आवड असणारे विद्यार्थी आहेत. आता एकूण विद्यार्थी संख्या गिरिभ्रमण आकाशदर्शन यापैकी कशाचीच आवड नसणारे म्हणजे कोणते, एकूण विद्यार्थी किती आहेत, 220. त्याच्यापैकी हे 200 असे आहेत त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी एका विषयाची आवड आहे. आणि म्हणून 220 वजा 200 म्हणजे 20 विद्यार्थी असे आहेत त्यांना कशाचीच आवड नाही. म्हणजे त्यांना गिरिभ्रमणाची आवड नाहीये किंवा त्यांना आकाश दर्शनाची आवड नाहीये. आता पुढचा प्रश्न काय विचारलाय बघा, फक्त गिरिभ्रमण आवडणारे. लक्षात घ्या इथे काय आहे, नंबर ऑफ ए म्हणजे काय, हे गिरिभ्रमण आवडणारे. पण विचारलंय काय, फक्त गिरिभ्रमण. म्हणजे याच्यातील काही विद्यार्थ्यांना आकाश दर्शनाची पण आवड आहे. मग फक्त गिरिदर्शन आवडणारे विद्यार्थी म्हणजे काय, तर गिरिदर्शन आवडणारे विद्यार्थी वजा गिरिभ्रमण आणि आकाश दर्शन दोन्ही आवडणारे म्हणजे एन ऑफ ए वजा एन ऑफ ए इंटरसेक्शन बी बरोबर 130 वजा 110 बरोबर 20 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना फक्त गिरिभ्रमण आवडतं. आता त्याचप्रमाणे फक्त आकाश दर्शन, फक्त आकाश दर्शनासाठी काय करायचं, तर आकाश दर्शनाची आवड असणारे वजा आकाश दर्शनाबरोबर गिरिभ्रमण सुद्धा म्हणजे दोन्ही आवडणारे. म्हणजे किती झाले, 180 वजा 110 बरोबर 70 विद्यार्थी असे आहेत की जे फक्त आकाश दर्शन आवडणारे विद्यार्थी आहेत. प्रश्न 5, शेजारी आकृती दिलेली आहे. शेजारील वेन आकृतीवरून पुढील संच लिहा. काय काय लिहायचं बघा, संच ए बी, ए युनियन बी, विश्व संच यू, ए डॅश म्हणजे ए चा पूरक संच, बी चा पूरक संच, ए संयोग बी चा पूरक संच. आणि असं दाखवायचं आपल्याला ए संयोग बी चा पूरक संच आणि ए डॅश छेद बी डॅश चा छेद संच हे कसे आहेत, समान आहेत हे दाखवायचं आहे. आता बघा ए म्हणजे काय, तर या वर्तुळामध्ये जेवढे घटक आहेत ते घटक म्हणजे ए. संच बी म्हणजे काय, तर हा बी हे वर्तुळ जे आहे वर्तुळामधील जेवढे घटक आहेत ते संच बी मध्ये. त्याच्यानंतर हा युनिव्हर्सल सेट विश्व संच आहे. विश्व संच म्हणजे ए मधली घटक, बी मधील घटक हे एस आणि टी म्हणजे ह्या वर्तुळ आणि वर्तुळाच्या बाहेर असणारे सगळे घटक. ठीक आहे. आता बघूया पहिलं ए महिरपी कंसात लिहिलं. बघा ए मध्ये कोणते घटक आहेत, एक्स वाय झेड एम आणि एन. आणि म्हणून संच ए मधले घटक कोणते, एक्स वाय झेड एम आणि एन हे संच ए मधील घटक. समजले सगळ्यांना. आता संच बी मधील घटक लिहायचे आहेत. बघूया संच बी मध्ये बघा या वर्तुळाच्या आत असणारे सगळे घटक एम एन पी क्यू आर, एम स्वल्पविराम एन स्वल्पविराम पी स्वल्पविराम क्यू स्वल्पविराम आर हे काय झाले, बी या संचातील घटक. आता काय सांगितलं, ए संयोग बी. वेन आकृतीवरून खूप सोपं जातं. ए संयोग बी म्हणजे काय, ए मध्ये असणारे घटक बी मध्ये असणारे घटक. फक्त लक्षात ठेवायचं एम आणि एन हे असे घटक आहेत.
ए मध्ये सुद्धा आहेत आणि बी मध्ये सुद्धा आहे. ते दोन दोनदा लिहायचे नाही. पुनरावृत्ती, रिपिटेशन टाळायचं. म्हणजे काय बघा, एक्स वाय झेड एम एन. आता इथे या बी मध्ये पण एम आणि एन आहेत, पण एम आणि एन ए मध्ये सुद्धा आहेत, परत लिहायचे नाहीत. पी क्यू आर, दोन घटकांच्या मध्ये काय लिहायचं, स्वल्पविराम. आता विश्वसंच लिहायचंय. विश्वसंच बघा, हा चौकोनामध्ये जेवढे घटक आहेत, म्हणजे ते ए मधले असणारे, बी मध्ये असणारे आणि एस आणि टी सुद्धा, म्हणजे काय एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस आणि टी, हे झाले संच, विश्वसंच यू मधील घटक. आता ए डॅश बघा, ए डॅशचा अर्थ काय होतो, हा जो ए आहे त्या ए मध्ये नसणारे परंतु विश्वसंचामध्ये असणारे. ते तुम्ही इथून पण बघू शकता. ए मध्ये कोणते आहेत, एक्स वाय झेड एम एन, हे सोडून एक्स वाय झेड एम एन एवढे सोडून उरलेले जे घटक आहेत ते म्हणजे एचा पूरक संच. म्हणजे एच्या पूरक संचामध्ये कोणते येतील, पी क्यू आर एस टी. कसे काढले ते परत एकदा सांगतो. ए संचावर असा हात ठेवा. आता राहिले कोणते बघा, पी क्यू आर एस आणि टी. हे ए मध्ये नाहीयेत पण विश्वसंच यू मध्ये आहेत, म्हणून तो काय झाला, एचा पूरक संच. आता मला बी चा पूरक संच, मग काय करणार मी बघा, बी वर असा हात ठेवला, बी झाकून ठेवा. उरलेले घटक कोणते बघा, एक्स वाय झेड एस आणि टी. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता बघा, बी मध्ये काय, एम एन पी क्यू आर. आता या युनिव्हर्सल सेट जो आहे विश्वसंच मधला एम एन पी क्यू आर एवढे घटक इथून इथपर्यंत हे लिहायचे. म्हणजे कोणता लिहिणार, एक्स वाय झेड एस आणि टी. समजलं. आता तुम्हाला काय करायचं आहे, ए संयोग बी. आता ए संयोग बी बघा, एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर. ए संयोग बी मध्ये नसणारे परंतु कशामध्ये असणारे, विश्वसंचामध्ये असणारे. आता बघा, ए संयोग बी म्हणजे हा दोन या वर्तुळाच्या आतमध्ये असणारे म्हणजे ए संयोग बी. त्याच्यात नसणारे पण विश्वसंचामध्ये असणारे म्हणजे कोणते आले, एस स्वल्पविराम टी. आता ए संयोग बी चा पूरक संच हा पुन्हा एवढा असतो, ए चा पूरक संच आणि बी चा पूरक संच यांचा छेद संच. आता बघूया, ए चा पूरक संच आणि बी चा पूरक संच यांचा छेद म्हणजे दोघांमध्ये असणारे. आता बघा, पी इकडे आहे नाही, क्यू नाही, आर नाही, फक्त एस आणि टी हे दोन असे घटक आहेत की जे एच्या पूरक संचामध्ये आहेत आणि बी च्या पूरक संचामध्ये आहेत. म्हणून एस आणि टी हे ए डॅश छेद बी डॅश चे सुद्धा ते काय आहेत, घटक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण अभ्यास म्हणजे सराव संच 1.4 काय केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. त्याची उजळणी करा, समजून घ्या. काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये तुमचे प्रश्न तुम्हाला विचारायला हरकत नाही. धन्यवाद.